अंधेरी ते वर्सोवा या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात कुठली स्टेशन्स असणार आहेत यावर एक नजर टाकूया। वर्सोवा, त्यानंतर डीएन नगर, आझाद नगर, अंधेरी स्टेशन अशी ही मेट्रोची स्टेशन्स असणार आहेत। वर्सोवा ते घाटकोपर असा हा प्रवास आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हेही एक स्टेशन असेल या टप्प्यातलं। चकाला याही ठिकाणी स्टेशन मेट्रोचं उभारण्यात आलेलं आहे। एअरपोर्ट रोड इथेही मेट्रोचं स्टेशन असणार आहे। तसंच मरोळ, साकीनाका, असलफा, जागृती नगर आणि अखेर घाटकोपर असा हा प्रवास होणार आहे। या सगळ्या मेट्रो संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, खूप उत्सुकता होती मेट्रो संदर्भात। मेट्रो कधी येणार याची मुंबईकर खरं म्हणजे वाट पाहत होते। अखेर उद्यापासून मेट्रो सुरू होते। काहीसं एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात का होईना, पण आता मुंबईकरांना त्या निमित्तानं मेट्रोतून प्रवास करायला मिळणार आहे। उद्या तो मुहूर्त सुरू होतो आहे। काय सांगाल, एकूणच मेट्रोचा प्रवास नेमका कसा झालेला आहे? खरं तर केंद्रामध्ये सत्ता बदलल्यावर कशा प्रकारे एखादी गोष्ट आपली बाजू बदलते हेच उत्तम उदाहरण म्हणावं लागेल। मेट्रो प्रकल्पासंदर्भात सरकारची आधी भूमिका लक्षात घेतली तर सरकारने हा सगळा करार केलेला आहे। सरकारने सुरुवातीपासून खरं तर करार करण्यासंदर्भात लक्ष घालायला पाहिजे होतं। मग ते दर ठरवण्यासंदर्भातलं असेल, या संपूर्ण प्रकल्पातील स्वतःचा हिस्सा असेल, प्रत्येक गोष्टीकडे रिलायन्सची बाजू ही जास्त ठरली आणि सरकारची बाजू कमजोर ठरली। आणि आता प्रत्यक्ष जेव्हा मेट्रो सुरू व्हायला आली आहे तेव्हा अशा प्रकारचा वाद निर्माण झालेला आहे। केंद्रात सत्ता बदलल्यामुळेच हा वाद सुरू होतोय। जर का केंद्रात सत्ता बदलली नसती तर कदाचित हेच भाजप 10 रुपये किंवा 40 रुपये ह्या आकडेवारी संदर्भात भाजपने आंदोलन केलं असतं। मात्र आता भाजप मेट्रो रेल्वे लवकर सुरू करण्यासंदर्भात आंदोलन करते, तर राज्य सरकार भाजपवर एक प्रकारे पलटवार करण्याचा प्रयत्न करत आहे। थोडक्यात जे मेट्रोच्या ॲक्टमध्ये लिहिलं आहे किंवा मेट्रो ही जी MMOPL मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी स्थापन करण्यात आली, त्याचे जे करार करण्यात आले त्या कराराच्या तरतुदीनुसार या सर्व गोष्टी सुरळीत सुरू असताना निवडणुका जवळ आल्यामुळे भाजप असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्यामध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय एवढंच म्हणावं लागेल। मेट्रो उद्या सुरू होते, मात्र नाहक या फेरी त्याच्या किमतीच्या बाबतीत ही सगळी मेट्रो अडकली आहे असंच म्हणावं लागेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।